योगेश्वरी श्री संत सद्गुरू बोधड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय आयोजित सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र तात्या फाळके, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था व अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती। त्याचबरोबर आजच्या सत्कार समारंभासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय प्रिन्सिपल डॉक्टर कुंडलिकराव शिंदे, माजी सहसचिव व सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था, त्याचबरोबर शिंदे मॅडम ह्या देखील उपस्थित आहेत। माननीय प्रिन्सिपल डॉक्टर नानासाहेब गायकवाड, माजी सहसचिव तथा मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सौ गायकवाड मॅडम या देखील उपस्थित होत्या। माननीय प्रिन्सिपल डॉक्टर बाळ कांबळे साहेब की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला या महाविद्यालयात 11 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय नगरकर साहेब, लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था की जे आज प्राचार्य आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली मी काम करत आहे। याशिवाय विजय नाना मोडळे, सरपंच देशमुखवाडी, रयत बँकेचे संचालक प्राध्यापक अशोक झरेकर, तसेच रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक शाखाधिकारी श्री युवराज भुजबळ हे देखील उपस्थित आहेत। आजच्या सत्कारमूर्ती माझे सहकारी विलासआबा मोडळे आणि मोडळे वहिनी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पूर्वीचे माझे सहकारी स्टाफ मेंबर, त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव जरे, प्राध्यापक भास्कर मोरे, याशिवाय प्राचार्य एकनाथ खांदवे हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर सदाशिव गोलवट, जनार्दन मोडळे साहेब, तापकीर सर, काकासाहेब तापकीर, सुभाषचंद्र तनपुरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक शेठ शिंदे, प्रकाशजी दांडे, किरण पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य चौरे सर व त्यांचा स्टाफ हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या सत्कार समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले इतर मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख आणि सहकारी स्टाफ यांच्या सहकार्यामुळे मी या महाविद्यालयात जवळजवळ 21 वर्ष सेवा करू शकतो। या आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावुक आणि विशेष आहे। अनेक वर्षाच्या सेवेनंतर मी 31/5/2026 रोजी माझ्या कार्यातून सेवानिवृत्त होत आहे। या 31 वर्षाच्या सेवा काळात मला भेटलेले मित्र, सहकारी यांच्या अनुभवाची आणि आठवणींची शिदोरी मी आयुष्यभर स्वतःजवळ बाळगणार आहे आणि या शिदोरीच्या जोरावरच माझं पुढचं कामकाज देखील चालू राहील। आजच्या दिवशी मी माझ्या मनोगतातून आजपर्यंत जो जीवन प्रवास केला तो थोडक्यात आपणासमोर मांडत आहे। माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शेंकरवाडी आणि निमगाव डाकू येथे झालं। माध्यमिक शिक्षण 8वी ते 10वी श्री विठ्ठल विद्यालय माहिजळगाव या ठिकाणी सलग 3 वर्ष 10 किलोमीटर सायकलवर अपडाऊन करून केलेलं आहे। या काळात अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागला। उच्च माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। 1986 ते 1990 हे 5 वर्ष मी याच महाविद्यालयात शिकलेलो आहे। पदव्युत्तर शिक्षण रयत बदल असणारे असता आणि त्यामुळं पदव्युत्तर शिक्षण देखील रयत शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण करावं ही असणारी इच्छा, त्या दृष्टिकोनातून मी MA साठी राव नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी प्रवेश घेतला आणि 91-92 या 2 वर्षामध्ये MAचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण घेत असताना मला तेव्हा कळलं की आपणाला जर शिक्षक व्हायचं असेल तर BEdची पदवी करणं देखील आवश्यक आहे आणि BEdची पदवी घेत असताना त्या ठिकाणी त्यावेळेस
गुणवत्तेवर नंबर होते. मी तितका फारसा हुशार विद्यार्थी नव्हतो, पण त्या ठिकाणी मला BEd करण्याच्या दृष्टिकोनातून जी संधी मिळाली ती केवळ फक्त आणि फक्त स्वर्गीय आबासाहेब निंबाळकर यांच्यामुळे. त्यांच्या वाट्याला जी मॅनेजमेंट कोट्यातून एक जागा होती त्या जागेवर त्यांनी माझी नियुक्ती केली. याशिवाय 1992-93 मध्ये BEd पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संदर्भात विचार करत असताना घरामध्ये नोकरीची कसलीही पार्श्वभूमी नव्हती. कुणाकडे जायचं, कुणाला भेटायचं या गोष्टीविषयी पूर्णपणे अज्ञान होतं. आणि मग त्या ठिकाणी कैलासाचे आबासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि छत्रपती शिवाजी विद्यालय अकोले या ठिकाणी 94-95 या वर्षी 1 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते ठिकाण खूप लांब वाटत असल्यामुळं माझे सहकारी मित्र चटाले सर यांच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न करून त्या ठिकाणी मला जगदंबा विद्यालय राशीन या ठिकाणी 95 ते 2000 या कालावधीत 5 वर्ष नोकरी करण्याची संधी मिळाली. दरम्यान संस्थेच्या नियमानुसार त्या ठिकाणी जे माध्यमिककडे शिकवतात त्यांना तो वर्कलोड देण्याचं निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर मला 2000 ते 2001 या 1 वर्षासाठी कोतुळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोतुळ तालुका अकोले या ठिकाणी जावं लागलं. 1 वर्ष अतिशय कठीण गेलं, पण या कठीण काळात देखील माझं कुटुंबीय माझ्या सर्वस्वी पाठीशी असल्यामुळे हे सगळं काही करू शकतो. बऱ्याच वेळा मध्यंतरी विचार आला की ही नोकरी नको सोडून द्यावी, पण आई वडील यांची प्रबळ इच्छा आणि ती पूर्ण केली पाहिजे. वडील अशिक्षित असताना देखील ज्यांना कसलाही मोह नाही, ज्यांच्याकडून तुम्ही पैशाच्या नोटा फेकल्या तरी नोट किती रुपयाची आहे हे ओळखता येत नाही आणि अशा वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला असल्यामुळं त्यांची प्रबळ इच्छा असल्यामुळं मी कितीही त्या ठिकाणी अडचणी असल्या तरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि ही मात करत असताना माझं संपूर्ण कुटुंबीय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. कोतुळ नंतर 2001 ते 2006 या कालावधीमध्ये मी दादा पाटील महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर काम स्वीकारलं आणि तासिका तत्वावर काम करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये माझे गुरु कुंडलिकराव शिंदे साहेब यांची सहसचिव म्हणून नियुक्ती झाली आणि त्याचा थोडासा फायदा कला व वाणिज्य महाविद्यालय माढा या ठिकाणी ज्या तुकड्या होत्या त्या 7% आलेल्या होत्या. त्यांनी मला विचारलं तू जातो का तिथं? साहेब म्हणलं मी 1 मिनिटात जातो, फक्त मला नोकरीची संधी मिळाली पाहिजे. आणि मग मी माढ्याला गेलो. माढ्याला गेल्यानंतर 2 विषयामध्ये मला साहेबांनी पार्ट टाईम इकॉनॉमिक्स आणि सहकार अशा 2 विषयात पार्ट टाईम दिल्या, पण त्या ठिकाणी काही नियमाच्या अडथळ्यामुळं माझं अप्रूव्हल होऊ शकलं नाही. पण मला एक गोष्ट करता आली ती म्हणजे ती जागा एकत्र करून त्या वर्षी संस्थेच्या जाहिरातीमध्ये देता आली आणि त्या जाहिरातीमध्ये दिल्यानंतर पुढच्या वर्षी जी संस्थेची जाहिरात आली त्यामध्ये माझ्या विषयाच्या एकूण 8 जागा होत्या आणि सिनियरिटीनुसार माझा 8वा नंबर होता आणि 8वा नंबर असल्यामुळं त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि मग दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी 2008 ते 31/5/2026 अखेरपर्यंत मी या ठिकाणी सेवा करत आहे. या महाविद्यालयातील माझी एकूण सेवा 18 वर्षाची झालेली आहे. त्यापूर्वीचा काळ विचारात घेतला तर 18 आणि 5 23 वर्ष या ठिकाणी मी या महाविद्यालयात काम केलेलं आहे. हे काम करत असताना अनेक चांगले मार्गदर्शक आणि प्राचार्य या ठिकाणी मला लाभले. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर गोरख सांगळे, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड आणि आता सांगितल्याप्रमाणे प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे हे 11 वर्ष मला मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांच्या आधिपत्याखालीच मी खऱ्या अर्थानं तयार झालो. त्याचबरोबर बाळ कांबळे यांची बदली झाल्यानंतर म्हणजे प्रमोशन झाल्यानंतर त्यांना एक्सटेन्शन मिळाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आलेले संजय नगरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि संस्थेच्या ध्येय धोरणानुसार मी त्या ठिकाणी माझ्याकडं सोपवलेलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या काळामध्ये मला काम करत असताना अनेक चांगले सहकारी मार्गदर्शक मित्र मिळाले. त्यांनी आजपर्यंत माझ्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये अगदी मनपूर्वक साथ दिलेली आहे. एक छोटासा प्रसंग सांगायचं म्हटलं तर मागच्या
9 जानेवारी रोजी काही कारण नसताना मी गावाकडून कॉलेजला येत होतो आणि येता येता धांडेवाडीमध्ये काही झालं मला ते अजूनही आठवत नाही. गाडी चालवत असताना गाडीवरून पडलो आणि तिथंच शेजारी मुलं होते कॉलेजला येणारी, त्यांनीच उचललं, त्यांनीच कॉलेजमध्ये फोन केला. 10 मिनिटात स्टाफचे माणसं तिथं आले. कोण आले हे मला आठवत नाही. त्यांनी हॉस्पिटलला गेलं, एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर त्यांनी सांगितलं स्कॅन करावं लागेल. स्कॅन इथं जांभळ्या डॉक्टरांकडे गेलो. तिथं ते पण मला आठवत नाही गेलेलं, पण मी तिथं जाईपर्यंत माझा प्राचार्यांसहित सर्व स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित होता. म्हणजे हे जे सहकारी लाभले, या सहकार्यामुळं मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहू शकतो आणि माझे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू शकतो. सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळे मी आजचा जीवन प्रवास यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्यामध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबाचा, माझ्या नातेवाईकांचा आणि संपूर्ण आर्डे परिवाराचा. यामध्ये माझे आई वडील असतील, आता ते आज खरं असून पाहता एवढं मोठा पाहण्यासाठी ते हवे होते, परंतु ते आज आपल्यामध्ये नाही. तरी देखील त्या ठिकाणी तुमच्या कृपेनं त्यांच्यापर्यंत हे माहिती जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यापेक्षा मोठे असणारे माझे 2 भाऊ, त्यांनी मला जोपर्यंत आजची परिस्थिती अशी की अद्यापही माझ्या कुटुंबानं मला पगार किती मिळतो हे कुणीही विचारलेलं नाही. माझी धर्मपत्नी ही कधी कधी असं विचारते, ह्या महिन्याचा पगार, त्या महिन्याचा पगार. मी बोलता बोलता एक दिवस तिला सांगितलं काय की शिक्षकांना मे महिन्याचा सुट्टीचा पगार मिळत नाही. आणि मग ती गडबडून गेली. आणि मग माझे मित्र ज्यावेळेस चहाला घरी आले होते त्यांना त्यांनी विचारलं, हो सर, लावण सर माझे मित्र होते, त्यांना विचारलं, सर तुम्हाला मे महिन्याचा पगार मिळतो का? मग ते हसले. मॅडम म्हणले मे महिन्याचा पगार मिळतो. आणि नंतर ते गेल्यावर नंतर ती माझ्याशी भांडायला लागली, माझ्याशी तुम्ही का खोटे बोलतो? म्हणलं खोटं बोलतो नाही, तुला गमतीने बोललो, तुला म्हणजे चौकशी करण्याची गरज नव्हती, परंतु ती केली. असो, माझ्यापेक्षा मोठे असणारे 2 भाऊ, त्यांनी मी जोपर्यंत कायम होत नाही तोपर्यंत मला कसलीही खर्चाची उणीव भासू दिली नाही. अगदी माझं मोबाईलचं बिल सुद्धा, इथं बसलेले समोर माझे बंधू आहेत, दर महिन्याला ते माझं बिल भरायचे आणि मला कसलीही त्या ठिकाणी उणीव भासू दिली नाही. आणि त्यांच्या सपोर्टमुळं मी आज या ठिकाणी उभा आहे. बहीण लक्ष्मी मनोहर गवारे, चुलते कैलासवासी नामदेव आरे, की जे माझ्या गावचे सलग 15 वर्ष सरपंच होते आणि त्यांच्या माध्यमातूनच मी निंबाळकर साहेबांपर्यंत पोहोचू शकलो आणि मला म्हणजे या ठिकाणी नोकरी बीएड करण्यासाठी त्यांची मदत झाली. माझी मुले चिरंजीव प्रतीक BSc ॲग्री झालेला आहे, कन्या साक्षी BMSच्या लास्ट इयरला आहे. माझा पुतण्या आता ज्यांनी कुटुंबाविषयी सर्व काही माहिती सांगितली तो महेश, सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी तो प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. त्याची 2 असणारी लहान मुलं, ती देखील अत्यंत हुशार आहे. ती मागच्या महिन्यामध्ये झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये त्याचा जो छोटा मुलगा आहे, आमचा नातू राजवीर, तो महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आहे सध्या. आणि त्याचबरोबर त्याचा सातारा येथे सैनिक स्कूलसाठी नंबर लागलेला आहे. कालच त्यांचा मेसेज आला, इथे येऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण बऱ्यापैकी विचार करून आम्ही त्याला नवोदयला पाठवण्याचं निश्चित केलेलं आहे. दुसरा नातू श्रेयश, तो देखील अत्यंत हुशार आहे. मागच्याच 2 दिवसापूर्वी तो नगरला गेला होता, त्याला देखील ट्रॉफी बक्षीस मिळालेलं आहे. याशिवाय आमच्या आर्डे परिवाराचे जावई, मग ते महेश जगताप असतील, हनुमंत पवार असतील, अभिजित सावंत असतील, अमोल कवडे असतील, ते मुंबई येथे नरिमन पॉईंट या ठिकाणी PSI म्हणून कार्यरत आहेत. यांचं देखील आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं. आमचे दुसरे भाचे जावई धनंजय जगताप, प्रवीण जगताप, त्याचबरोबर अमित वाडेकर, की जे पुणे येथे त्या ठिकाणी वनराईचे कार्यकारी संचालक म्हणून काम करतात. याशिवाय या
प्रवासामध्ये म्हणजे आजच्या प्रवासामध्ये माझे असणारे संपूर्ण नातेवाईक की ज्यांनी मला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. कुठलाही पगार मिळत नसता, फक्त 640 रुपये पगार मिळत असताना या सर्व नातेवाईकांनी मला मदत केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोतवळ असतील, कानगुडे असतील, जंजिरे असतील, जगताप असतील, पवार, सावंत, त्याचबरोबर कवळे आणि कोसे या परिवाराची मला मदत झालेली आहे. सर्वात शेवटी मी जर माझ्या सौभाग्यवतीविषयी बोललो नाही तर ती मला संध्याकाळी काय जेवण मिळेल का नाही सांगता येत नाही, म्हणून तिच्याविषयी 2 शब्द बोलतो. तर माझी सौभाग्यवती सुजाता अगदी माझ्या आईवडिलांचे असणारे संस्कार, तिच्या आईवडिलांचे असणारे संस्कार हे विचारात घेऊन माझ्या कुटुंबातील सर्व मुलं, भावांची सर्व मुलं एवढंच नाही तर पुतण्यांची मुलं देखील सांभाळण्याची जबाबदारी, शिकवण्याची जबाबदारी, कर्जतमध्ये जेवढं शिक्षण मिळते तेवढं शिकवण्याची जबाबदारी तिने आतापर्यंत समर्थपणे पार पाडलेली आहे. त्याबद्दल मी तिचं विशेष कौतुक करेन. आणि आत्तापर्यंत माझ्याकडं तिने कुठलाही आग्रह धरलेला नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला पगार किती मिळतो हे अद्यापर्यंत तिला माहीत नाही, तरी देखील तिने ही जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली आहे. शेवटी आज या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्र, माझे सर्व सहकारी, संपूर्ण आरडे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक प्रसंग सांगतो फक्त की ज्यांच्यामुळं मला इथं राहता आलं. मध्ये 2021 मध्ये संस्थेच्या बदल्याचा कार्यक्रम चालू होता, बदल्या होत होत्या आणि मणी नाही दिली नाही. आम्ही दुसऱ्यांच्या ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले त्यांच्या बदल्यांची चर्चा करत होतो आणि ती चर्चा करत असताना अचानक एक मेसेज मला मिळाला. ते सहकारी इथं आहेत, त्यांनी मेल ओपन केल्यानंतर मला फोन केला आणि सांगितलं सर तुमची बदली झालेली आहे. आणि मग मला अचानक धक्का बसला. धक्का बसल्यानंतर काय करायचं, झाली तर ठीक आहे जाता येईल, कुठंतरी काम करायचं ही पूर्णपणे मानसिकता. पण एक खंत होती की इतकं प्रामाणिकपणे काम करून दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून देखील बदली का झाली, फक्त मला त्या कारणाचा शोध घ्यायचा होता. आणि त्या कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीनं मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडे गेलो. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणले पाहू आपण काय होते ते, बदली का झाली हे मला पण पाहावं लागेल. त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, फोनला कुठलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता. अगदी आमचे बंधू, गावातले काही सदस्य बरोबर होते, त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, रिस्पॉन्स मिळाला नाही. पण शेवटचा फोन केला आणि शेवटचा फोन केल्यानंतर त्यावेळेचे असणारे सहसचिव नागपुरे साहेब यांनी तो फोन उचलला. तात्यांनी त्यांना ही हकीकत सांगितली, बदली का झाली मला का माहीत नाही, हे माझ्या शाखेतल्या सेवकाची बदली मला न विचारता कशी झाली हे त्यांनी विचारलं त्यांना. ठीक आहे म्हणे तात्या मी पाहतो. आणि तात्या त्यांच्या ऑफिसमधून उठले आणि कॅबिनला आले. कॅबिनला आल्यानंतर सन्माननीय बाळ कांबळे आणि तात्या दोघंच बसलेले होते. तेवढ्यात त्यांना रिप्लाय आला की तात्या त्यांची बदली लॉंग स्टेमुळं झालेली आहे. मंतर येथं अण्णासाहेब आवटे कॉलेज मंतर येथं या ठिकाणी माझी बदली झालेली होती. तात्यांनी त्या क्षणी त्यांना सांगितलं की बदली मागणारा दुसरा सेवक असताना देखील ज्याचा बदलीसाठी अर्ज आहे त्यांची तुम्ही बदली करत नाही आणि ज्याची शाखेला आवश्यकता आहे त्यांची तुम्ही बदली केलेली आहे, ती बदली कॅन्सल झाली पाहिजे. दुपारी 3 वाजता त्या सेवकाची बदली आणि माझा कॅन्सल मेमो 24 तासाच्या आत कॅन्सल मेमो या ठिकाणी आला. आणि याचं सर्वस्वी श्रेय मी माझे आधारस्तंभ या कॉलेजचे अध्यक्ष, CDCचे अध्यक्ष राजेंद्र तात्या खाडके यांना देतो. ठीक आहे, आज आपण सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्र, सहकारी आणि संपूर्ण आरडे कुटुंब, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आणि मोढळे कुटुंबीय विलासावा या सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि सर्वांना शेवटी एक विनंती करतो आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीनं की हा कार्यक्रम झाल्यानंतर आपली स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. कुणीही स्नेहभोजन केल्याशिवाय
महाविद्यालय परिसर सोडायचा नाही ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय गणेश. धन्यवाद सर.